धारणी तालुक्यातील काही अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा उघडण्यात उशीर झाला होता आणि याबाबत सिटी न्यूज धारणी प्रतिनिधी यांनी केलेल्या बातमीमुळे प्रशासन तप्तर झालेत. गटशिक्षणाधिकारी वर्गट यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की शाळा वेळेवरच उघडली पाहिजे आणि शिक्षक उपस्थित असलेच पाहिजेत. या आदेशानंतर सुटीनंतरच्या दुसऱ्या दिवशी शाळा उत्साहाने सुरू झाल्यात. विद्यार्थी, शिक्षक सर्वांनी शिक्षणाला नवा उत्साह दिला आहे. धारणी तालुक्यातील काही अतिदुर्गम गावांमधील जिल्हा परिषद शाळा उघडण्यात आलेल्या उशिराविरोधात सिटी न्यूज धारणी प्रतिनिधी संदीप राऊत यांनी प्रकाशित केलेल्या बातमीने प्रशासन हलवून सोडले आहेत. या बातमीनंतर गटशिक्षणाधिकारी वर्गट यांनी तातडीने बैठक घेऊन सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कोणत्याही परिस्थितीत शाळा वेळेवर उघडलीच पाहिजे. शिक्षक उपस्थित राहिले नाहीत तर कारवाई टाळली जाणार नाही. दिवाळी सुट्टीनंतरचा दुसरा दिवस आणि धारणी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह उसळलेला दिसला. लहान मुले आनंदाने शाळेत दाखल झालीत. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करत नवे सत्र नव्या उमेदीने सुरू केलेत. या सर्व घडामोडींमुळे सिटी न्यूजच्या बातमीचा परिणाम किती वेगाने होतो याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. मी गुणवंत वर्गट गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धारणी. कालपासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत आणि सर्व शाळा पहिल्याच दिवशी वेळेवर उघडण्यात आल्या आणि ज्ञानदानाचं कार्य सुरू झालेलं आहे आणि कोणीही शिक्षक आणि कोणतीही शाळा बंद अवस्थेत आढळलेली नाही. काल पहिल्याच दिवशी केंद्रप्रमुख यांची सभा घेऊन त्यांना सर्व इन्स्ट्रक्शन दिले आणि ऑनलाईन जे उपक्रम आहेत, बिल्डथॉन, विकसित भारत आणि इतर जे उपक्रम आहेत त्याच्याबाबत सभा घेण्यात आली आणि सर्वांना कडक सूचना देण्यात आल्या. आणि काही दूरच्या भागामध्ये बैरागड, सुसरदा यामध्ये जर काही शाळेमध्ये शिक्षक हजर नसले तर त्यांच्यावर तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई केल्या जाईल आणि कोणत्याही प्रकारे त्यांचं अनुपस्थिती किंवा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही.